नमस्कार रसिक हो. द बीट क्राफ्ट हेरिटेज आयोजित नृत्य विविधेच्या 9व्या आणि 11व्या पुष्पात मी रीना लेले आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, तुमच्या आशीर्वादाने आणि मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाने सुरू असलेल्या नृत्य विविधा ह्या कार्यक्रमाचे बघता बघता 11वे पुष्प आले सुद्धा. कलेची साधना करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक भान सतत जागं असतं की कोणतीही कला ही इतर कलांपासून पूर्ण स्वतंत्र कधीच असू शकत नाही. सर्व कला प्रकार एका अंतर्गत सूत्रांनी एकमेकांशी घट्ट बांधले गेलेले असतात. गायन, वादन, नर्तन, चित्र रेखाटन, नाट्य अशा सगळ्या कलांचा अंश प्रत्येक कलेला पूरक आणि आधारभूत बनवतो. म्हणून या अभिन्नतेमुळेच आम्ही नृत्य विविधामध्ये या सगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करीत असतो. ज्या कलेच्या मदतीविना नृत्य सादर करणं कठीण असतं ती संगीत कला जोपासणाऱ्या एका अत्यंत दैदिप्यमान अशा व्यक्तिमत्वालाच आज आम्ही 11व्या पुष्पात आमंत्रित केले. पण तुम्ही नृत्य विविधाचे ह्या आधीचे भाग बघितलेत का? नसतील बघितले ना तरी हरकत नाही. द बीट क्राफ्ट हेरिटेज ह्या माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून तुम्ही हे भाग तिथे बघू शकता. इंस्टाग्रामवर तुम्ही हे भाग बघू शकत नसाल तरीसुद्धा यूट्यूब आणि फेसबुकवर सुद्धा तुम्ही हेच भाग बघू शकता. रसिक हो, ह्या सगळ्याच्या लिंक आणि डिटेल्स कार्यक्रमाअंती आम्ही दिल्यात, त्याचा जरूर लाभ घ्या. कार्यक्रम आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त संख्येने तो सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही तो शेअरसुद्धा करा. आता वळूया आजच्या भागाकडे. संगीत सादरीकरणाला शास्त्रशुद्ध बैठकीचं अधिष्ठान आहे. ललित अंगाने फुलणाऱ्या ठुमरी, दादरा, गझल इतकंच नव्हे तर नाट्यसंगीतातही ज्यांनी आपली मुद्रा उमटवली, संगीताच्या सर्व अंगांना आपलंसं करून कवेत घेणाऱ्या एका व्यक्तिमत्वालाच आज आम्ही नृत्य विविधेच्या 11व्या पुष्पात आमंत्रित केले, ज्यांचं नाव आहे पंडित रघुनंदन पणशीकर. पणशीकर घराण्याला नाट्यक्षेत्रात फार मानाचा संदर्भ आहे. पण त्यांच्या गुरु गान सरस्वती किशोरताई आमोणकर यांना तर जयपूर घराणा गायकीचं विद्यापीठच मानलं जातं. अशा ह्या वारशानंही महान असणाऱ्या कलाकारासाठी मला इथे एक कविता स्मरते. कवयित्री हेमा लेले म्हणतात, माझ्या चांदण तळ्यात एक स्वरवेड शब्दमंडळ कधीच झणकारतंय. अलवार सळसळणाऱ्या स्वरसावल्यांनी देठापासून गच्च उमललेला षड्ज कधीचा सुरू केलाय. रोमांचित झालेल्या वातावरणाला ऋषभ ऋतूचं गाणं गवसलंय. अज्ञाताचा गंधमादन गंधार कधीचा दरवळतोय. विवेकाचा मनस्वी मध्यम मनाला भिडतोय. शुभशकुनाची प्रासादिक पंचम वेळ उदयाला येतेय. अनादी सत्याचे निखर व निषाद घुमू लागलेत आणि धीरोदात्त दैवत आपल्या पाऊल खुणा उमटवत जवळ आलंय. ही सारी शुभचिन्ह बघून माझ्यातलं स्वरमंडळ धडधडतं काळीच अलगद पेळण्यासाठी माझा कंठ किती अलवार झालाय. ह्या कवितेत वर्णन केल्याप्रमाणेच ईश्वराचा वरदहस्त असणाऱ्या अशा दैदिप्यमान व्यक्तिमत्वालाच आम्ही आज इथे आमंत्रित केले. पंडित रघुनंदन पणशीकर यांच्याविषयी आपण सगळे लोक जाणतो, पण तरीसुद्धा ह्या कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे त्यांची थोडक्यात ओळख करून देते. पंडित रघुनंदन पणशीकर यांचा जन्म 14 मार्च 1963 मध्ये मुंबई येथे झाला. वयाच्या 11व्या वर्षी त्यांच्या गायनाचे शिक्षण मुंबई येथे पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे सुरू झाले. नंतर मात्र त्यांनी साक्षात गान सरस्वती पंडिता किशोरीताई आमोणकर यांच्याकडे तब्बल 20 वर्ष जयपूर अत्रौली घराण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. याच वेळी त्यांच्या प्रखर अशा नशिबाने पंडिताताई किशोरीताई आमोणकर यांच्या आई पंडिता मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडे त्यांना मार्गदर्शन मिळाले. जयपूर अत्रौली घराण्याची प्रख्यात अनन्यसाधारण शैली प्रतिबिंबित करणारी त्यांची गायनशैली, पूर्ण भरलेला आकार, तान, लयकारी आणि अतिशय सुरेख घेतलेली मींड आणि गमक भारतीय शास्त्रीय गायनात त्यांचे एक अविभाज्य स्थान निर्माण करते. याच अष्टपैलू व्यक्तिमत्वाने शास्त्रीय गायनाबरोबरच ख्याल गायकी, भजन, ठुमरी, गझल किंवा अगदी नाट्यसंगीत असो यात आपला वेगळा ठसा उमटवला. पंडित रघुनंदन पणशीकर यांनी भारतातच नव्हे तर भारताबाहेर जसं की युरोप, अमेरिका, आखाती देशातही आपल्या गायनाने रसिकांची मने जिंकून घेतली. त्यांच्या प्रखर अशा कारकिर्दीत त्यांना मानाचे असे कित्येक पुरस्कार मिळाले. श्रीमती माणिक वर्मा पुरस्कार, स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, मटा सन्मान पुरस्कार, बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा देवगंधर्व भास्कर बुवा बखले पुरस्कार, रामकृष्ण बुवा वझे पुरस्कार हे त्यातील काही पुरस्कार.
अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे गुणी कलाकाराचे मार्गदर्शन मिळवायला मी खूप उत्सुक आहे. तर सुरू करूया नृत्य विविधेचे आजचे 11वे पुष्प. सर, खूप स्वागत आहे की तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून आम्हाला इथे मार्गदर्शन करायला उपस्थित आहात. सर, ह्या नृत्य विविधा ह्या कार्यक्रमाचा हेतू असा आहे की कलाकाराने त्याच्या कलेचा सर्वांगाने विचार करावा. साक्षात गाना सरस्वती पंडिता किशोरीताई आमोणकर ह्या आपल्याला गुरुस्थानी लाभल्या. या सगळ्याची जडणघडण नेमकी काय होती? एकाच विचाराने फक्त मी गुरुजींच्याकडे म्हणजे मी गेलो असं म्हणण्यापेक्षा मी फक्त एक विचार पक्का केला की मला 12 वर्ष गुरुजींची सेवा करायची आणि त्यातूनच ज्ञानप्राप्ती व्हावी आणि त्यातूनच मला लोकांनी ओळखावं. पण मी किशोरीताईंच्याकडे जाईन असं अजिबात वाटलं नव्हतं. पण काही असं नाट्यमय प्रसंग झाले ज्याच्यात मी त्यांच्यासमोर काहीतरी गायलो आणि त्यांनीच मला बोलवलं की तू ये संध्याकाळपासून माझ्याकडे. बरं. त्यामुळे मी सिलेक्ट करण्याचा मुद्दाच नव्हता, गुरुनीच मला सिलेक्ट केलेलं होतं. पण आता मागे वळून बघताना असं वाटतं की किशोरीताईंनी ज्या पद्धतीने मला शिकवलं, म्हणजे सगळ्यांनाच शिकवलं, त्या पद्धतीमुळे म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की न्यूट्रल आस्पेक्टने आपण ज्याला म्हणतात की कुठल्याही आस्पेक्टने मी त्याच्याकडे बघू शकतो माझ्या संगीताकडे, स्वरांकडे. तर ह्या दृष्टिकोनातून त्यांनी जी तयारी करून घेतली म्हणजे जयपूर घराण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण असू दे किंवा पारंपरिक रागदारीचं शिक्षण असू दे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गायन ज्याला म्हणतात ना ते सगळ्या प्रकारचे आपण इनपुट जे म्हणतो ते किशोरीताईंनीच माझ्याकडनं करून घेतले. आणि शेवटी तुम्ही जेव्हा तुमची कला सादर करता किंवा तुमचं गायन सादर करता त्या गायनाच्या वेळी तुमचं मन किती समृद्ध झालेलं आहे ही जी गोष्ट जी आहे तर ती समृद्धता कशी आणायची हे किशोरीताईंनी आम्हाला शिकवलं. तर आपण त्याच्याविषयी एक एक गोष्टी बोलूच या. मी जनरलाइज्ड मी आत्ता फक्त हे बोललेलो आहे की समृद्ध आपली कला कशी करावी. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की एखादा माणूस जर गायला तर मी 5 मिनिटाच्या आत मी सांगू शकतो की ह्याचे गुरुजी वयस्कर आहेत की तरुण आहेत, ह्याचा स्वभाव धांदरट आहे का शांत आहे का कूल आहे का हा ह्याचं लाईफ एन्जॉय करतोय. हा सगळ्या गोष्टी त्याच्या नुसत्या कलेच्या सादरीकरणातच आपल्याला कळतात. म्हणजे आता एवढी दृष्टी आपण ज्याला म्हणतो ना, युजली कसं असतं की कुठल्याही तुम्ही कलाकाराला विचारा ते काय सांगतात, आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं ते आम्ही म्हणतो. मग किशोरीताईंनी काय केलं ते तर सांगितलंच म्हणजे, पण प्रत्यक्ष विचार करायला शिकवलं की तू स्वतः विचार कर आणि गा. तर गाण्यामध्ये गुरुजींनी सांगितलं म्हणून गाणारे खूप आहेत, पण स्वतः विचार करून म्हणजे तुम्ही गाताना जर मला थांबवलं एखाद्या ठिकाणी की हे का केलंस तू बाबा, तर माझ्याकडे त्याचं उत्तर असेल. म्हणजे ही माणसं फार कमी आहेत की जी विचार करतात. त्यात परत तुम्ही काय केलंय ह्याचं व्यवस्थितपणे तुम्हाला समजावून सांगू शकू असा विचार त्यांनी करायला शिकवला. कारण मी तर रॉच होतो एकदम किशोरीताईंच्याकडे गेलो त्यावेळेला. मला तर काहीच 17 वर्षांचं मी होतो त्यावेळेला, त्यामुळे मला गाणं म्हणजे काय माहिती नव्हतं, काहीच माहिती नव्हतं. पण मी बांधून घेतलं किशोरीताईंच्या ह्याला. सकाळ संध्याकाळ 20 वर्ष मी म्हणजे विदाऊट सुट्टी आपण ज्याला म्हणू, फक्त आजारी पडलो तरच सुट्टी, अदरवाईज सुट्टी नाही. त्यामुळे खूप माझ्यामध्ये चेंजेस झाले. माझा कॉन्सन्ट्रेशन करण्याची एक पद्धती जी आहे ती त्यांनीच विकसित केली. मी अगदी थोडक्यात सांगतो की मला जसं माझे वडील म्हणजे नटवर्य प्रभाकर पणशीकर, तर आमचं केव्हा ना केव्हा तरी नवीन नाटकाचा शो असायचा आणि आमचं त्यावेळेचा खूप उत्साह असायचा की नवीन नाटकाच्या पहिल्या शोला जायचं वगैरे वगैरे. कुठेतरी कोणाचं तरी लग्न असेल घरातलं समारंभ, तिकडे जायचं, ह्याची मला खूप उत्सुकता होती. ह्या सगळ्या उत्सुकता हळूहळू हळूहळू किशोरीताईंनी कमी केल्या आणि मला फक्त जरा त्यावेळेला त्रास झाला मला खूप की अरे मला जाऊ का देत नाही आहेत, मला जायचं तिकडे, मला इकडे जायचं, मला तिकडे जायचं, मित्रमंडळी सगळं कट केलं आणि मला फक्त माझ्यासमोर माझा उद्दिष्ट जे आहे म्हणजे आपण इष्टदैवत ज्याला म्हणू म्हणजे सूर, त्या सुरापर्यंत त्यांनी न्यायचा प्रयत्न केला आहे. आणि मी एवढंच सांगू शकेन की तो माझ्या बाबतीमध्ये बऱ्याच प्रमाणात सक्सेसफुल झालेला आहे. कारण शेवटी गुरु सांगतच असतो, पण शिष्य मोल्डच झालं नाही तर तुम्ही काय करणार. म्हणून मी नेहमी म्हणतो की मी किशोरीताईंच्या समोर माती होऊन गेलो, त्यामुळे त्यांना हवा तो आकार त्या देऊ शकल्या. मी त्याच्यात माझं काही घुसडलं नाही की हे असंच पाहिजे तसंच पाहिजे, काय तुम्ही म्हणाल तसं मला तुम्ही घडवा.
तर असं पण साधारण म्हणजे जे आपण म्हणतो की गुरु वाक्यम प्रमाणम, तर ह्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे 20 वर्ष हो. गुरूंकडे आपण आहोत, म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे. काय सांगाल नेमकं? जसं मी किशोरी त्यांच्याकडे जायला लागलो तसं आमचा एक ठराविक रियाज आहे, स्वरांचा रियाज आपण ज्याला म्हणतो. तर तो स्वरांचा रियाज आम्ही करत होतो. प्लस रोज सकाळी किशोरीताई सकाळ संध्याकाळ आमच्यासमोर गायला बसायच्या. त्यामुळे अनेक राग कानावरनं गेलेले आहेत. प्रत्यक्ष गायन कसं असतं ते आमच्या कानावरनं गेलेलं आहे. मग अशा वेळेला ताई काय काय गोष्टी सांगायच्या. मग एखाद दिवशी सांगितलं ताईंनी, आज मी समेवर कशी येते ते बघ. एक गुरुवाक्यम प्रमाण, की त्या दिवशी माझं फक्त लक्ष ताई समेवर कशा येत आहेत, कुठल्या अंदाजाने येत आहेत, म्हणजे समेवर डवलानी येणं म्हणजे काय, हा एक त्याच्यातनं थोडासा अभ्यास करावा अशी त्यांची इच्छा होती. मग कधी कधी त्यांचं आपण म्हणजे जास्तीत जास्त वेळा मी नेहमी असं म्हणतो की भूप, यमन, तोडी, अलह्या, बिलावल हे एक 5-7 राग ताईंचे जे होते त्या कायम अभ्यास करायचे त्याचे. किंवा कुठे त्यांना काही प्रॉब्लेम वाटला किंवा त्रास झाला असेल कुठल्या सामाजिक किंवा कौटुंबिक ह्याच्यामध्ये, तर त्याच रागांमध्ये त्या अभ्यास करायच्या. म्हणजे आपण ज्याला म्हणू ना की घरचं गाणं किशोरीताईंचं जे आहे ते फार वेगळं होतं. बरं. म्हणजे ते गाणं ऐकताना म्हणजे किशोरीताई या बाहेर त्यांचं गाणं असं असेल ही कल्पना सुद्धा येणार नाही, इतकं त्यांचं गाणं म्हणजे एक पूजा चालावी, मेडिटेटिव्ह लेवल आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं त्यांचं गाणं होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही जे त्या म्हणतात त्यांचं मूड असेल त्याप्रमाणे, त्यांचं मूड असेल तर आम्ही लगेच गायचो आणि तात्काळ आम्ही ते ग्रहण करायला पाहिजे. म्हणजे त्यांनी माझं म्हणजे आय वॉज द फास्टेस्ट, की त्यांनी सांगितल्या क्षणी तात्काळ मला ते आलंच पाहिजे असा माझा आग्रह असायचा. त्यामुळे सगळे कोणी ब्रुसलीच असं आहे त्याची ॲक्शन सगळ्यात फास्ट व्हायची, तशी माझी सगळ्यात फास्टेस्ट ॲक्शन होती. त्यांनी म्हटलं की लगेच आलंच, म्हटलं की आलंच. हे दुसरं गुरुवाक्यम, की त्यांच्या गळ्यातनं जे येतं, त्यांनी सांगितलं माझ्या गळ्यातनं जे येतं ते सगळं तुझ्या गळ्यात आलं पाहिजे. अशी छोटी छोटी वाक्य जी आहेत ती मला माझ्या जडणघडणीत मला कामाला आली. कारण आम्हाला तर काहीच माहीत नाही, भूप म्हणजे काय माहीत नाही, यमन म्हणजे काय माहीत नाही. किशोरीताई जे स्वरूप दाखवणार तेच आमच्यासाठी भूप. मग तेच आम्ही थोडं थोडं लक्षात ठेवत, आज 1% उद्या 2% असं करत 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 आम्ही त्याचं स्वरूप लक्षात ठेवून ते पक्क केलं डोक्यामध्ये. पण त्या वेळामध्ये ती तालीम आपण म्हणतो ना की त्यावेळची कठोर तालीम म्हणू शकतो आपण आज, की आज गाणं शिकताना आपण जी तालीम करतो ही तुमच्या वेळची तालीम, ह्याच्यामध्ये तुम्हाला कसा फायदा झाला किंवा ते का झालं पाहिजे, काय वाटतं? नाही, आता एक सांगू का, की ती जे कठोर तालीम वगैरे जी होती आमच्या आधीच्या पिढीची खूप होती ती. बरं. किशोरीताईंच्याकडे म्हणजे ज्याला म्हणतात की मी घरचाच माणूस त्यांचं झालो होतो, त्यामुळे तेवढी कठोरता वगैरे नव्हती. असं हे असं दंडा मारून असलं काही नव्हतं. सहज प्रेमाने अरे तंबोरे लाव जरा, अरे स्वरमंडळ लाव. आणि मी फक्त गाणंच करायचं ठरवल्यामुळे कसं झालं की मी 24 तास त्यांच्याचकडे होतो. पण सॉरी सर तुम्हाला इंटरप्ट करते, पण नटवर्य साक्षात तुमचे पिता, की जे नाटकांमध्ये आणि त्या क्षेत्राला ग्लॅमर पण आहे, पण असं त्या क्षेत्राने कधी खुणावलं नाही तुम्हाला? म्हणजे गाणं कारण वय तुमचं साधारण काय असेल तेव्हा तुम्ही मग तेव्हा असं तुम्हाला 16-17 नाही. मग काय आहे की अगदी खरं सांगायचं तर मी घरातनंच नाटक बघतोय की नाटकवाल्यांची परिस्थिती काय असते हा मला अंदाज आहे. म्हणजे आमचे बाबा नेहमी म्हणतात की लाखाचे 12,000 करण्याची हा व्यवसाय आहे. तुम्ही 5 लाख घातल्यानंतर तुम्हाला कदाचित 500 रुपये मिळतील, काहीही गॅरंटी नाही त्याची. एवढा संच करायचा, खर्च करायचा आणि त्याचा रिझल्ट काही नाही. म्हणजे बाबांनी आमच्या जवळजवळ 55 नाटकं केली, पण त्यातली हाताचे बोटावर मोजणे इतपतच फक्त लक्षात आहेत. तो मी नव्हे असं, पण 50 नाटकं केली. मग त्या 50 नाटकामध्ये जो काही खर्च आला, मनस्ताप झाला, म्हणजे मी ऍक्टर कधीच व्हायचं माझं स्वप्न नव्हतं, अजिबात नव्हतं. मला असा प्रश्न विचारतात बरेच लोक की तुमचे वडील ऍक्टर आहेत, मग तुम्ही काय त्या क्षेत्रात गेला नाही? किंवा ते जास्त आपण म्हणतो तसं की ग्लॅमरचं असतं आणि त्या वय आपल्याला ते खुणावत असतं. नाही, म्हणजे आपण ज्याला म्हणतो जसं आम्ही ओरिजिनली आम्ही वैदिक, त्यामुळे मग जर वैदिकांमधनं जर एखादा माणूस उठून नाटक करू शकतो तर मग त्यांचा मुलगा गाणं केलं तर काय बिघडलं? म्हणजे असं एक साधं मी लॉजिक लावतो. आणि मला गाण्यापेक्षा सुद्धा गुरूंची 12 वर्ष सेवा करायची, कारण मी कट्यारमध्ये लहानपणी काम केलं होतं. आणि कट्यार ही मला असं वाटतं की संगीताची गीत आहे, की ज्याला गाणं करायचं आहे त्यांनी
कट्यार कमीत कमी 25 वेळा तरी वाचावं, संहिता फक्त. कारण त्याच्यामध्ये शिष्याने कसं वागलं पाहिजे, गुरुनी कसं वागलं पाहिजे, आपली परंपरा पुढे जाण्यासाठी काय केलं पाहिजे, नेमके डूज अँड डोंट्स त्याच्यात एवढे छान दिलेले आहेत. तेच माझ्या डोक्यात पक्क होतं. त्यामुळे मला गुरु कोण हे माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट नव्हती. माझं भाग्य चांगलं म्हणून किशोरीताई समोर आल्या. तुम्ही डोळे उघडणारा गुरु असं ज्याला म्हणतो ना आपण, की एक घोटी माझ्या गुरुजींनी हे सांगितलं तेच मी म्हणतो, त्यांच्या गुरुजींनी तेच म्हणायचं असं नाही. तू स्वतः विचार कर, तुला वाटलं तर बदल कर, तू तुझ्या स्वभावाप्रमाणे जा. तुझा स्वभाव जर दांडगट नाही आहे आणि गुरूंचा दांडगट आहे तर तू का दांडगटपणे करायला पाहिजे. म्हणजे हा साधा एक आहे. किशोरीताई साडी नेसत होत्या, कुंकू लावत होत्या, म्हणून मी कुंकू लावायची काय गरज आहे, मी साडी नेसायची काय गरज आहे. थोडक्यात असं सगळीकडे चाललेलं आहे की स्वतः विचार कोणी करत नाही. गुरुंनी सांगितलं ते आम्ही म्हणतो. का बरं? म्हणजे गुरुनी तुम्हाला सांगितलं नाही विचार करायला पाहिजे ते मला सांगितलं किशोरीताई, की चिंतन थिअरी ज्याला मी म्हणतोय, तर चिंतन थिअरी खूप मोठी आणि महत्त्वाची आहे. आपला मुद्दा राहून गेला तर ते लाखाचे 12,000 करणारा व्यवसाय आहे. त्यामुळे आम्हाला म्हणजे नाट्यसंपदा हे आमच्या कंपनीला झालेली कर्ज माझ्या पूर्ण लक्षात आहेत. आणि अगदी दैवयोगाने मी गाण्यात शिरलो. माझ्या काय गाण्यात शिरायचं असं डोक्यात नव्हतं, पण काहीतरी अशी घटना घडत गेल्या की ज्याच्यात मी ठरवलं की नाही, मी 12 वर्ष गुरूंची सेवा करणार आणि गाणं शिकणार. सर, गाणं आणि घराणी, तर ह्या सगळ्याविषयी तुमचा काय दृष्टिकोन आहे? म्हणजे घराणी आणि गाणं हे तुम्ही कसं बघता ह्याकडे? मला असं वाटतं की म्हणजे किशोरीताईंनीच सांगितलेलं आहे आणि मला इथे पटलेलं आहे की घराणं म्हणजे नेमकं काय, की एक स्टाईल ऑफ थिंकिंग. एका हद्दीपर्यंत, जसं आता आपण महाराष्ट्रीयन आहोत, तर मूल जे आपल्या घरात वाढणार ते एका संस्कारात वाढतं. मग नंतर मात्र त्याला नाही, मला तो शर्ट आवडला, तो इजिप्शियन शर्ट आवडला, नाही मी आज हेच घालणार, किंवा वेगवेगळं खाणं तो नंतर डेव्हलप करू शकतो. पण सुरुवातीला ते जर व्यवस्थितपणे त्याच्या संकल्पना सेट झाल्या, तसं घराणं आहे की घराणं तुम्हाला एक शिस्त, एक टाईप ऑफ स्कूल ऑफ थॉट ज्याला म्हणतात, ते तुम्हाला देतं. गरज नाही की तुम्ही त्यालाच घट्ट राहायला पाहिजे. म्हणजे घराणं तर पाहिजेच आहे, पण तुम्ही विकसित झालात की नाही हा मुद्दा आहे. कारण शेवटी ते घराणं सुद्धा कोणीतरी निर्माणच केलेलं आहे. त्यामुळे ते घराणं, अच्छा घराण्याचं अजून एक आपण ज्याला म्हणतात की एखाद्या बुजुर्गाला जी साईट किंवा जे दर्शन झालं ते तो मांडतो आणि त्याला प्रभावित होऊन त्याच गाण्याची एक परंपरा निर्माण होते आणि मग बाकी शिष्य लोक त्यालाच फॉलो करतात. ते घराणं, बरोबर की नाही? त्यामुळे असे अनेक स्कूल ऑफ थॉट्स आहेत की काही लोक, जसं आमचं जे थिंकिंग आहे त्याप्रमाणे आम्ही कुठलीही गोष्ट अति करत नाही. आमच्यात अनवट राग जास्त गायले जातात. पण किशोरीताईंनी त्याला छेद दिलेला आहे की किशोरीताईंनी पारंपरिक राग जास्त गायलेले आहेत आणि तेवढ्याच बरोबरीने आमच्या जयपूर घरांचे अनवट राग पण गायलेले आहेत. ह्याच्यामुळे काय होतं की आमच्या दृष्टीला आपलं घराणं हे तर महत्त्वाचं आहे, ते दिसलंच पाहिजे. तुझा स्वभाव, तुझं चिंतन तेही दिसलं पाहिजे आणि इतरांच्याकडनं घेणं. त्यामुळे एका तुम्ही सर्टन लेवलला आल्यानंतर तुम्ही सगळ्यांचं ऐकायला पाहिजे आणि सगळ्यांचं ऐकून तुम्हाला जे पचेल, रुचेल, तुमच्या स्वभावाला अनुकूल आहे ते तुम्ही स्वतः क्रिएट, म्हणजे तुमच्या मनात क्रिएट करून त्या पद्धतीने तुमची पेशकश बदलली पाहिजे. कारण किशोरीताईंनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की घराणी काय महत्त्वाची नाही, त्यातला सूर महत्त्वाचा आहे. तर ह्याविषयी तुमचे कसं झालं काम ह्या गाण्यावर? नाही, म्हणजे आता जसं आपण आम्हाला सुरुवातीला पारंपरिक रागांचं शिक्षण दिलं, मग जयपूर घराण्याचं शिक्षण दिलं, तर हे सगळं शिक्षण चालू असताना मी बाहेर ऐकत होतोच ना काही काही. कारण किशोरीताईंचा असा दंडक होता, परत ते गुरुवाक्य की कोणाच्या कार्यक्रमाला जायचं असलं अजिबात जायचं नाही. अच्छा जायचंय तुला कार्यक्रमाला, मग काहीतरी शिकून ये. त्या माणसाचं काहीतरी उद्या मला म्हणून दाखवायचं. असं करता करता आम्ही जाणंच बंद केलं. काय कोण झंझट पाहिजे. मी त्यांना एवढंच म्हणायचं होतं की गाणं फॉर फन इट इज नॉट युअर बिझनेस. गाणं ॲज अ थिंकिंग प्रोसेस किंवा आयुष्याचा विषय अशा दृष्टीने त्याच्याकडे बघ. कुठलंही गाणं ऐकायचं आणि क्या बात आहे ह्याच्यासाठी जाऊ नकोस. त्यामुळे जे ऐकेन ते ऐकण्याची एक प्रवृत्ती तयार झाली. मग आम्ही शास्त्रीय संगीतातलं पण ऐकलं, फिल्म म्युझिकमधलं पण ऐकलं, गझल, भजन, फोक जे जे मिळेल तिथून ऐकत जाऊन, जसं आपण एक शब्द आता नवीन वापरतो आपण, अपडेट्स घेतले का, तसे प्रत्येकाला अपडेट्स असतात. हे मला कालांतराने लक्षात आलं की अरे हो मला पण अपडेट्स आहेत.
आता कसं होतं की जाताना काहीतरी ऐकलं, इथे काहीतरी ऐकलं, तिथे काहीतरी ऐकलं. आता कान आणि मेंदू एवढा स्ट्रॉंग झालेला आहे की ते आपल्या आपण येऊन पडतं आणि गाताना कळतं की अच्छा हा अपडेट झालेला आहे. आपण जे कारण लाईव्ह आहे ना, तिथे बटन दाबायला लागत नाही, ते लाईव्हली अपडेट डोक्यात जाऊन बसतात. आणि असे अपडेट आम्हाला किशोरीताईंनीच घ्यायला शिकवले. कारण किशोरीताईंनी ख्याल गायनाबरोबर गझल गायन अतिशय ताई उत्तम करायचे, हातात हार्मोनियम घेऊन. आणि गझल, हिंदी भजन, मराठी अभंग किंवा शबद म्हणजे पंजाबी जे असतात ते, सिरियल सॉंग्स असतील किंवा फिल्म म्युझिक असेल, या सगळ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक बघायला शिकवलं. कसं असतं, कुठलीही एक गोष्ट असते ही कधीतरी काहीतरी स्ट्राईक होते, तशी ती स्ट्राईक झालेली गोष्ट तुमच्याकडे जतन होते. मग ती तुमच्या, जसं एखादा पेंटर असतो किंवा स्कल्प्टर असतो की तो बघतो, अरे हे माझ्याकडे पाहिजे, मग तो त्या चित्रामध्ये ते काढायचा प्रयत्न करतो. तसंच गाणारं जे आहे ते ऐकतो आणि हे मी गाण्याप्रमाणे, गाण्यामध्ये हे कसं आणू, हाच भाव कसा आणू, किंवा ही फ्रेज कशी आणू, ही फ्रेज माझ्या गाण्यात कुठे उपयोगी पडते. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःचं गाणं क्रिएट करायला लागतं. घराण्याचं गाणं आहेच, ते कुठेही जात नाही, ते तुम्हाला सांभाळतं. की तुम्ही काही गडबड करायला लागलात की नाही, घराण्याचं तुम्हाला मार्गदर्शन इतकं पक्कं झालेलं असतं की ते तुम्हाला सावरतं. म्हणजे कधी कधी जसं आपण म्हणतो की पुरुष गायक आहे मी, त्यामुळे मी किशोरीताईंकडे शिकलो, ज्या स्त्रीत्वाच्या एकदम पराकोटीचा आपण ज्यांच्याकडे व्यक्तिमत्व बघू शकतो, म्हणजे परफेक्ट स्त्री असं आपण ज्याला म्हणू, अशांच्याकडे मी शिकलो. मग माझ्यावर किती त्यांचा परिणाम झाला असेल. मग तो परिणाम काढायला मी काय केलं, मला लक्षात आलं की मी बायकी नाही आहे एवढं लक्षात आलं, पण पुरुषी पण नाही आहे. मग तो विटॅमिन पुरुष कसा वाढवायचा, म्हणून मग मी भीमसेन जोशी आणि किशोर कुमार यांचं ऐकत होतो की त्यांच्याप्रमाणे माझा लगाव झाला तर. मग तो लगाव, फक्त लगाव, माझा मूळ स्वभाव बदलला नाही, जसा आहे तसाच ठेवलाय, पण तो बाहेर जाताना थोडासा त्याचा लुक जो आहे तो थोडासा मॅनली केला बस. आणि हे किशोरीताईंनीच सांगितलं. परत चौथं म्हणजे गुरुवाक्यम, कधीतरी आपण ज्याला म्हणतो, आता समजा ताईंचं भजन आहे, करावा विठ्ठल जीव भाव बोलाव, असं आम्ही पण म्हणायला लागतो पटकन. लगेच किशोरीताई, ए रग्या बांगड्यावर बांगड्यावर बांगड्यावर, म्हणजे काय, बायकी गातोस तू. त्यामुळे त्या जागरूक राहून त्यांनी मला जे बायकी पण वाचवलं. कारण असं कितीतरी मी उदाहरणं बघितले की जे स्त्रीकडे शिकल्यामुळे ते सुद्धा स्त्रीसारखंच वागायला लागलेत आणि असं काय जे आहे ते. पण फॉर्च्युनेटली किशोरीताईंनी मला त्याच्यातनं वाचवलं की त्यामुळे मला माझं जो काय पुरुष गायक म्हणून जो मी डेव्हलप व्हायला पाहिजे होतं तो त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांनी सतत टोकल्यामुळे ती माझी वेन जागृत राहिली असं मी म्हणेन. त्यामुळे गाणं कसं आहे बघा की जे तुमच्या पेशकशमध्ये, जसं मी जयपूर घराण्यातलं, मी किराणा घराण्यातलं काही घ्यायचं नाही का, घ्यायचं की. मी पतिळातलं घ्यायचं नाही का, घ्यायचं की. सगळ्यातलं म्हणजे ह्या बाबतीत मोगूबाई, किशोरीताई सगळेच जण तेवढेच आग्रही होते. म्हणजे मोगूबाईंचा तर एक किस्सा आहे. मोगूबाई म्हणजे गानतपस्विनी मोगूबाई. तर त्या एकदा वझेबुवांचं गाणं त्यांनी ऐकलं आणि त्यांची तान त्यांना खूप आवडली. त्या आपल्या सांगलीला वरच्या मजल्यावर त्यांच्या ती तान म्हणत होत्या. त्याच वेळेला नेमकं वझेबुवा खालून जात होते. जेव्हा त्यांनी ती तान ऐकली तेव्हा, ही तर माझी तान आहे. ते लगेच वरती गेले, कमरेवर हात ठेवून विचारलं, मोगू माझी तान का म्हणतेस तू. अहो आवडली मग, हा म्हण की मग. म्हणजे हे जे त्यांना सांगायचं होतं की जे ऐकताय, जे सुंदर वाटते ते तुम्ही घ्या, समृद्ध करा स्वतःला. आपण कसं, काय शोपीस आहे तो, मला घरी पाहिजे तो, अरे ह्या रंगाचा ड्रेस मला पाहिजेच पाहिजे, हे कसं म्हणतो आपण, तसं आपलं घर आपण सजवतो, तसं गाणं सजवायचं. किती थॉट्स आहेत त्याच्यामध्ये, हे जर मी सांगायला लागलो ना तर मीच पुरेपूर पडणार नाही. म्हणजे गाणं हे फक्त सूर आणि फ्रेझेसच्या दृष्टीने तुम्ही बघू शकता. गाणं एक किराणा घराण्याची जशी आलापीची पद्धत आहे त्या पद्धतीने बघू शकता. गाणं आमच्या जयपूरप्रमाणे ताल आणि लय आणि सूर हे दोन्ही बरोबर जातं, हँड इन हँड म्हणतात तसं जातं. पतियाळा घराणं त्याच्यात गमकेची आलापी वगैरे अशी जाते. गाणं
सारंगीप्रमाणे गाऊन बघावं की त्याच्याप्रमाणे घसीट कशी जाते त्यांची. हा. गाणं सतारीप्रमाणे जावं, टाव 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 आ. किती तुम्ही गोष्टी घेऊ शकता. तुमच्यासाठी स्काय इज द लिमिट. हम्म. मला समजा आता एखादा सूर लावायचा आहे तर मला ते समजा किशोर कुमारचं समजा गाणं आहे एक चतुर नार, तर त्याच्या शेवटी तो एक आलाप घेतो आणि वरच्या स्वराला जातो. हा हा हा. माझ्यासाठी एवढीशीच गोष्ट महत्त्वाची आहे, कारण मी जेव्हा वरच्या सप्तकाला जातो तेव्हा कधी कधी जर माझ्या लक्षात असेल तर की मी त्या पद्धतीने आवाज लावतो. म्हणजे आवाज बदलत नाही माझा, पण स्टाईल बदलते की हा अच्छा ओके ओके. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही गाण्याकडे बघू शकता. कितीतरी आपण ज्याला म्हणतो की फिल्म म्युझिकमध्ये पूर्वी रागदारी असायची, अजूनही आहे पण एवढी नाही. तर ते रागदारी कुठून आली बाबा ती, तर गायक लोकांच्याकडनंच आली ना ती. मग त्यातले तुम्ही घेऊ शकता की परत गायनामध्ये. म्हणजे अशा कितीतरी पद्धतीने तुम्ही गाणं तुमचं डेव्हलप करू शकता. दुसरं आपण गणिताने जाऊ शकता. सा रे ग सा ग रे रे सा ग रे ग सा, हे गणित झालं. आता ह्याच्यामध्ये सा रे ग सा रे रे ग सा ग, म्हणजे ह्याच्यामध्ये मी 1000 प्रकार करू शकेन. म्हणजे तुम्ही डोकं किती चालवाल हाच प्रश्न आहे. पण मग हे स्वतंत्रता गुरूंनी दिली हो म्हणून तुम्ही अर्थातच म्हणजे म्हणजे मला आता असं असतं ना की आपण चौकटीत असतो शास्त्रीय हो. आणि आपल्याला आपल्या म्हणजे संगीताचं वैशिष्ट्य हेच आहे की चौकट ठेवून सुद्धा ह्या गोष्टी तुम्ही करू करू शकता. शकता. कधी कधी फिलिंगने जातो आपण की नुसतंच फिलिंगनेच जातो. मी आज गणित नको, आज फीलनीच जाऊया. लोकांचं हाय 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 काय चाललंय असं होऊ शकतं. हो की नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही पहिली गोष्ट सुरापर्यंत तुम्हाला जाता आलं पाहिजे. पहिली गोष्ट, जर तुम्ही सुरापर्यंत गेलात तरच आणि तरच आणि तरच ह्या सगळ्या गोष्टी वापरू शकता, त्याला काहीतरी अर्थ येतो. नाही तर काय टेक्निकल डाटा खूप असतो ट्रान्सफर करण्यासारखा, त्याच्यात मन नाही आहे. आणि गाणं हे मन पाहिजे. तुम्ही मगाशी म्हणालात तसं की मी गाण्यातनं किशोरी त्यांच्याकडनं काय शिकलो, तर मी स्वरांचं प्रेम म्हणजे काय असतं हे मी किशोरी त्यांच्याकडनं शिकलो. गाताना मी अत्यंत ते सूर मला दिसत आहेत हाच मला आनंद असतो. दिसत आहेत म्हणजे मनाला जाणवत आहेत, कानाला दिसत आहेत, हाच मला आनंद खूप आहे. त्यामुळे तो आनंद घेत घेत मी गातो, त्या आनंदात मी गात नाही. काही काही लोक नुसते डोळे बंद करून त्या आनंदात गातात की मी गातोय. तसं नाही, इथे मी त्या स्वराचा आनंद प्रत्यक्ष घेतो की हा काय गंधार लागलाय, काय मध्यम लागलाय, काय मध्यम आहे, काय पंचम आहे, अरे कशी फ्रेज गेली. कधी कधी मुलायम घ्यावी, कधी कधी इतक्या अनंत अलंकार आहेत. प्रत्येक गाण्यामध्ये कमीत कमी 5 ते 7 अलंकार तुम्हाला मिळतील. प्रत्येक गाणाऱ्याचे म्हणजे सिंगरचे असे विशिष्ट लकबी असतात. जशी आत्ता मी किशोर कुमारची म्हटली तसं लताबाईंची एक लकब आहे, सगळ्यांची, मोहम्मद रफीची एक लकब आहे. अशा कितीतरी लकबींचा अभ्यास मी केलेला आहे. आणि ती लकब त्या त्या वेळेला त्या भावाच्या अनुकूल तुम्ही वापरायची असते. म्हणजे किशोरीताई नेहमी म्हणायच्या की हे सगळा हा डाटा आहे, हा सगळा वापरायचाच, पण त्याच्यामध्ये तुम्हाला जर एक विशिष्ट राग गायचा असेल तर त्या रागाचा भाव जो आहे, वातावरण त्याचं जे आहे ते तुम्हाला मनात काही काळ ठेवावं लागतं. ते मनात जपून ठेवायला लागतं, जपून ठेवायला लागतं, जपून ठेवायला लागतं. आणि मग कार्यक्रमाच्या वेळेला ते तुम्ही बाहेर काढू शकता. म्हणजे भाव सातत्य ज्याला म्हणतो आपण, त्यासाठी ते आवश्यक आहे. कारण ते कंटिन्युअस चालूच असतं. आपण कंटाळतो किंवा आपली क्षमता कमी असते म्हणून आपण तासाभराने थांबतो, आता बस हा खूप झाला असं, कारण ते चालूच असतं ना. तर असे भाव तुम्ही डोक्यामध्ये मनामध्ये सॅच्युरेट म्हणत नाही मी, पण चिंतन करून जतन करून ठेवता. आणि हे जतन करून ठेवताना टेक्निकल डाटामुळे ते तुम्ही ठेवू शकता. टेक्निकल डाटा म्हणजे काय, हे आधी आत्ता जे बोललो ते, आणि स्वरशुद्धी. स्वरशुद्धी असेल तरच भाव तुम्हाला कळेल, नाहीतर टेक्निकली इम्परफेक्ट राहील ते.
सर असं म्हणतात की एव्हरी आर्ट हॅज द सेम प्रिन्सिपल, म्हणजे भाव हीच अभिव्यक्ती आपण जसं म्हणतो. तर एक नृत्य कलाकार म्हणून मी असं म्हणू शकते की आम्ही चेहरा आणि आमच्या शरीराने आम्ही भाव व्यक्त करतो. पण मग गाण्यातला नेमका भाव कसा व्यक्त करावा ह्याविषयी काय वाटतं तुम्हाला? नाही, वाटतं म्हणण्यापेक्षा जे आहे फॅक्ट्स काय आहेत. तर मी आता कालच माझा कार्यक्रम होता कल्याणला. हां. तर तिकडे त्यांनी बोलता बोलता त्यांनी सांगितलं की आता पणशीकर त्यांचा आविष्कार करतील. मी त्यांना तिथेच थांबवलो. म्हटलं पणशीकर काही करणार नाही आहेत, सूर आविष्कार करणार आहेत, मी नाही करणार आहे. माझ्याकडे एवढी पॉवरच नाही आहे. म्हणजे ह्याच्यातला हा मुद्दा लक्षात काय घ्यायचा की स्वर इतका महत्त्वाचा आहे की स्वर आपण ज्याला म्हणतात सगळ्यात जुन्या ग्रंथामध्ये भरतमुनींनी त्यांच्या दिलेलं आहे की षड्जाचा हा रस आहे, ऋषभ दैवत अद्भुत वीर विभत्स भयानक आहे, गंधार निषाद करुण आहे, मध्यम हास्य आहे आणि पंचम शृंगार आहे. आणि ह्याची कॉम्बिनेशन करत जातो आम्ही. म्हणजे एखाद्या रागाचं कॉम्बिनेशन महत्त्वाचा सूर म्हणजे ग्रहस्वर किंवा वादी स्वर गंधार आहे तर त्याचं वातावरण साधारणपणे कोमल शांत छान असेल. एखादं अति करुण असेल, रडकं असू शकतं, तो कोमल गंधार असू शकतो त्याच्यामध्ये. म्हणजे तो त्याच्यातलं प्रधान ॲक्शन कोण करणार तर कोमल गंधार, ॲक्शन कोण करणार तर मध्यम करणार, ॲक्शन कोण करणार तर पंचम करणार. त्याप्रमाणे त्याचं वातावरण बदलतं. एखादा राग ऐकल्यानंतर आपण म्हणतो ना काहीतरी कोणतरी गेलंय असंच वाटतं. एखादा राग ऐकल्यानंतर इतकं असं छान वाटतं अरे काय प्रसन्न आहे. म्हणजे यमन आपण उदाहरणार्थ बघू की यमन वाटल्यानंतर असं वाटतं की हे प्रासादिक पण आहे, हे कौटुंबिक सगळं जलसा पण चाललेलं आहे, हे रोमॅन्टिक पण आहे आणि इट्स व्हेरी फ्रेंडली आणि सगळ्यांचं कल्याण करणारा छान चिंतणारा असा राग जो असेल तर कल्याण, तो नावाप्रमाणे कल्याण आहे. तर आम्ही काय करतो गाताना आम्ही फक्त स्वर जोडायचं काम करतो, बाकी काम स्वर करतात, आम्ही नाही. तर म्हणजे आता समजा आपण एक पाणी एका ह्याच्यामध्ये घेतलं, बॉलमध्ये आपण पाणी घेतलं, एक पिवळ्या रंगाचा थेंब टाकला, अच्छा अच्छा, एक ब्लू टाकला, ओ अच्छा 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 असा रंग झाला का, एक रेडचा टाकला, अरे वा वेगळाच रंग झाला. हे कसं चालतं तसं आम्ही गाताना पहिल्यांदा षड्ज डेव्हलपमेंट होते. म्हणजे इतर स्वर षड्जावर आणायचे, मग निषाद आम्ही डेव्हलप करतो. मग बाकीच्या स्वरांचं निषादाशी काय नातं होतं. हां, जसं मी एकच आहे पण मी बायकोकडे बघतो तेव्हा मी तिचा नवरा असतो, मुलांकडे बघतो तेव्हा मी बाप असतो, माझ्या वडिलांकडे बघतो तेव्हा मुलगा असतो. हे जे काय नात्यात फरक पडतो, माणूस एकच आहे, तसा सूर एकच आहे पण तो कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये फिरतो. म्हणून आम्हाला शब्द कमी लागतात. शब्दसुद्धा आम्हाला निवडायला त्या स्वरांचं वातावरण काय आहे. म्हणजे आता समजा यमनसारखं जर वातावरण असेल तर तिथे आम्ही दाटून कंठ येतो त्याच्यात येऊच शकत नाही. त्याच्यामध्ये अत्यंत प्रफुल्लित वातावरण, चांगलं वातावरण, छान मस्त आनंद चाललाय, उत्सव चाललाय असे शब्द त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजेत. किंवा परमेश्वरा मो मन लग्न लागी तोसे नेहा लागा पण आहे, असे वेगवेगळे. म्हणजे तो सेम टाईम तो रोमॅन्टिक पण चांगला वाटतो, तो आध्यात्मिक पण चांगला वाटतो. तर ही ॲक्शन्स करत राहणं स्वरांच्या माध्यमातून. तर जसं आपण तुम्ही अभिनय करता नाटकामध्ये सुद्धा तुम्ही कायिक वाचिक आणि अमुक तमुक असे बरेच अभिनयाचे प्रकार आहेत. तर इथे स्वर अभिनय करतात. म्हणजे इथे आम्ही काही करत नाही. म्हणजे आम्ही काय करतो, आम्ही फक्त आम्ही ते पायलटसारखे असतो. पायलट जेव्हा काम करतो विमानामध्ये तेव्हा त्याच्यासमोर 100-200 मीटर्स असतात आणि तो फक्त त्याचे मीटर्स चेक करतो, बरोबर आहेत ना. 1 मीटर गडबड झाली की त्याची काय तारांबळ उडेल. त्यामुळे तो मीटर्स जसा बघत असतो तसे आम्ही आमचे पॅरामीटर्स बघत असतो सगळे. तर लागला ना सूर बरोबर, अमुक ते श्रोत्यांच्या, कारण जसं मी गातोय माझ्याकडे सूर आहे तसं ऐकणार आहे त्याच्या इकडे सूर आहे, फक्त तो गाऊ शकत नाही. त्यामुळे मी जे काय म्हणतो ते त्याच्यापर्यंत पोचतं. म्हणजे मी वेगळं काही करणार नाही, मी फक्त सूर सुरात लावणार आहे की तो तिथे आहा म्हणणारच आहे. म्हणजे ही कशी जाते ही जातो. आम्हाला जास्त काही म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना आम्ही आतमध्येच बघत असतो, कारण सूर कुठेच दिसत नाही, ते आतमध्येच अनुभवायचे असतात. त्यामुळे तो अनुभव घेत राहणे आणि तुमचा रागाचं जे वातावरण आहे ते जास्तीत जास्त पक्क आणि डीप कसं करता येईल की 2 सूर लावले तरी लोकांनी पटकन ओळखलं पाहिजे. जसं एकदा केव्हा तरी मी रविशंकरजींचा कार्यक्रम ऐकायला गेलो होतो.
आणि त्यांनी फक्त नुसतंच ते चिकारी छेडली त्यांनी. मी लगेच म्हटलं रागेश्री दिसतोय, आणि रागेश्रीच बाजूला त्यांनी. आम्ही काय ऐकलं नाही आधीचं काय काय म्हटलं, पण म्हणजे असं त्यांचे सतार बोलायला लागली होती. तसं आमचा गळा बोलायला लागतो, मन बोलायला लागतं, की त्याच्यामध्ये आम्ही जे काय गाऊ त्याच्यात तेच दिसायला लागतं, पूर्ण वातावरण जे आहे. आणि हे वातावरण आपल्यासाठी सत्यामध्ये असतं. त्यामुळे ते सत्य जर तुम्ही आणखीन पुढे घेऊन गेलात तर तुम्ही संत होऊ शकता. तुम्ही जर तिथपर्यंत ठेवलं तर यू आर अ नॉर्मल ह्युमन, ॲडव्हान्स ह्युमन म्हणू शकतो. म्हणजे शास्त्रज्ञ किंवा हे ज्या लेवलचे असतात तीच साईट कलाकाराची, कुठल्याही कलाकाराची तीच साईट ऑलरेडी डेव्हलप्ड असते. कारण त्यांनी इतके प्रयोग करून झालेले असतात त्या स्वरावरती, की असा सूर बघू, मग ह्याच्या संदर्भात सूर बघू, मग त्याच्या संदर्भात सूर बघू. जरा मग मेलोड्रामा पण एक असतो, की मेलोड्रामा थोडासा असतो, तो पण कधी कधी आवश्यक असतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला श्रोते सारखेच असतील असं नाही. हां, पण मग कधी असं झालंय का की तुम्ही श्रोत्यांनुसार, म्हणजे तुम्ही ठरवून गेलात एक की आता आपण आज हे गाऊयात, आणि एकंदरीत माहोल कसा आहे त्यानुसार कधी गाणं चेंज केलंय तुम्ही, किंवा त्याच्यामध्ये काही बदल केलेत की आपलं गाणं त्यांना ऐकवायला भाग कसं नाही, भाग पडण्यापेक्षा असं त्यांना कसं आहे, मुळात भूमिका काय की मला लोकांना बोर नाही करायचं, लोकांनी एन्जॉय केलं पाहिजे. आता त्यांची समज जर भजनाची आहे तर मी त्यांच्यासमोर शास्त्रीय संगीत का गाऊ? म्हणजे कला आपण म्हणतो ना लोकाभिमुख असावी, ह्या अँगलने मी हा प्रश्न विचारला. बरोबर आहे, पण कसं असतं की असा प्रसंग फार कमी वेळा येतो. कारण युजली कार्यक्रम हे चांगले जाणकार श्रोत्यांसमोरच असतात. फारच क्वचित वेळा असं होतं, म्हणजे 2च वेळा असं झालेलं मला आठवत आहे की एकदा मी कुठेतरी नागपूरच्या जवळ एक खेडेगाव आहे, सावरगाव का काहीतरी आहे, तिकडे गेलो होतो. त्या जनतेला तंबोरा म्हणजे पण माहिती नाही. सगळी शेतकरी मंडळी, आणि सगळीचकडची शेतकरी अशी नसतात, पण तिथली तशी होती की त्यांना माहितीच नाही गाणं म्हणजे काय. मी आपला भूप राग आणि बंदिश वगैरे सुरू केली. मी बंदिश संपवून येतोय तेवढ्यात अर्धे लोक उठलेले. पुढे परत अजून एक आवरताना म्हणायला गेलो तर अजून 1-4 लोक उठायला लागले. मी तात्काळ 3 मिनिटात तो राग आवरला आणि भजन सुरू केलं, बोला भेटलं, सगळे परत येऊन बसले. आता हे तुम्हाला करावं लागतं. म्हणजे तेवढं तुम्हाला नजर असेल तरच तुम्ही स्टेजवर बसा. कारण मी गातच चाललोय आणि लोक कंटाळत चालले, ह्याला काय अर्थ नाही. मला एका नजरेत कळलं पाहिजे की लोक कंटाळले, मला एका नजरेत कळलं पाहिजे की लोकांना काहीतरी चांगलं ऐकायची इच्छा आहे. हा जो सेन्स आहे, हा म्हणजे जो परफॉर्मर आहे त्याला ठेवायलाच पाहिजे. म्हणजे एखादं त्यांनी शांतपणे सुरू करून एका पीकला नेलं आणि परत जर त्यांनी शांतवाला घेतलं तर रॉंग आहे. एका स्टेट ऑफ माइंडला लोकांना ठेवायला पाहिजे. म्हणजे असे वेगवेगळे प्रयोग करता येतात की आम्ही कॉन्ट्रास्ट मेलडी करून बघतो, किंवा हा एक पद्धतीचा राग आहे, दुसरा अगदी वेगळ्या पद्धतीचा राग, की 2 वातावरण तुम्ही अनुभवा. म्हणजे यमन जसं आहे, रागेश्री आहे, शांत आणि छान आलाप करू शकतो. मग बसंत बहार एखादा घेतला किंवा जोड राग घेतला की चटकन चेंज होतं ॲटमॉस्फिअर. शेवटी आम्हाला तुम्हाला काय अनुभव करायचा आहे? ॲटमॉस्फिअर. तुम्ही आलात कशासाठी? वातावरणासाठी. मग ते वातावरण आम्ही क्रिएट केलेलं जे आहे, तेव्हा अशी वेगवेगळी वातावरण आम्ही लोकांसमोर ठेवतो. त्यामुळे खूप मजा येते काही काही वेळेला. म्हणजे मला स्वतःचा माझा अट्टाहास असतो की मी ऑन द स्पॉट ठरवणार मी काय गाणार. ते गाणार तर 10च राग आहे, असं नाही ऑल ऑफ अ सडन कुठला तरी वेगळाच मी घेणार आहे. पण मी खूप अभ्यास केला की मी फसतो. म्हणून मी म्हटलं ना की मला प्रश्न सुद्धा खूप आधी सांगू नका, नाही तर मी तयार करून येणार आणि इथे सगळं विसरणार. हे तर मला माहितीच आहे. मग ते उत्तर देण्यात पण गंमत नाही. उत्स्फूर्तता जी असते ती महत्वाची आहे. त्यामुळे श्रोत्यांचं तुम्ही म्हणालात तसं. आणि अजून त्याचे 2 पॅरामीटर्स आहेत की किशोरीताई ह्या श्रोत्यांना ऑलवेज राघवेंद्र स्वामींचं स्वरूपच म्हणतात. त्यामुळे त्या कधी श्रोत्याला दोष देत नाही. श्रोताला जर असं वाटलं मध्येच उठून जरा पान खावं, सिगरेट ओढावी, चहा प्यावा, तर त्या म्हणतात माझ्या गाण्यात आज कमी आहे काहीतरी, माझ्या गाण्यात ते आज राग दिसत नाही आहे, आज किशोरी दिसते, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि दुसरा एक पॅरामीटर आहे की तुम्हालाच जर आवडलं तर लोकांनाही आवडतं. त्यामुळे तुम्हाला ते आवडले की नाही हे पहिलं बघा. मला आवडतं, मी एकदम एन्जॉय करतो, मग लोक नक्की एन्जॉय करणार. तर अशी वेगवेगळी पॅरामीटर्स प्रत्येक ठिकाणी लावावी लागतात. जसं तो आता एक तुम्ही मुद्दा सांगतो, तुमच्याकडे प्रत्येक टूल म्हणजे प्रत्येक हत्यार परजून ठेवावं लागतं, धार लावून ठेवावं लागतं. तसं मी अमेरिकेत जेव्हा एकदा गेलो होतो, माझं नाव नवीन, माझं गाणं नवीन, माझी स्टाईल पण वेगळी आहे, त्यामुळे ते सगळ्यांना कळेना.
मी अर्धा तास झालो तरी लोक असे मख्खासारखे बसून होते. मला काही कळेच नाही काय चाललं. म्हटलं आम्ही काय चुकतोय की काय. मग डोक्यात विचार आला माझ्या, म्हटलं आज ही पद्धत चालणार नाही आहे. मग त्यावेळेला मी जरा थोडंसं सरगमयुक्त आलाप पुढे सुरू केले. ग ग रे ग मा 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 ग ग असं काहीतरी सुरू केलं. तेव्हा त्यांची मुंडी हलायला लागली. हां म्हटलं हा टाईपचा हे लोक आहेत. अच्छा. म्हणजे हा तिथे स्टेजवरच मला निर्णय घ्यावा लागला. on the आणि spot. त्यासाठी माझ्याकडे ते सरगमच्या पद्धत रेडी पाहिजे. हा, हे खूप महत्त्वाचं. म्हणजे ह्या सगळ्या अशी म्हणतो ना आपल्या हां. भात्यामध्ये हे सगळे बाण घेऊनच आम्ही जात असतो. घरी विसरलो असं नाही. मी बरोबर आहे, कुठला पाहिजे तिकडे तो त्यावेळेला वापरायचा. कारण जेणेकरून लोकांना आनंद व्हायला पाहिजे. लोक घरी जाताना पण आज छान ऐकलं काहीतरी, बस पुष्कळ झालं माझ्यासाठी. सर, एखाद्या कलाकाराला, जसं मी मगाशी नृत्य विविधेचा हेतू सांगितला, की आहार विहार, दिनचर्या, वाचन, चिंतन आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे रियाज. तर सर, तुमच्या गुरूंचं रियाजाचं वातावरण आणि तुम्ही डेव्हलप केलेला रियाजाविषयी काय सांगाल आणि ह्या सगळ्या आस्पेक्ट्सविषयी काय सांगाल? एकतर म्हणजे अति रियाजी मी कधीच नव्हतो, आजही नाही. खूप रियाज करण्यापेक्षा म्हणजे मला असं वाटतं टेक्निकल जो तांत्रिक रियाज आहे तो मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच 2 तासापेक्षा जास्त केला नाही. 1.5 तास धरा, 2 तास सुद्धा नाही. कधीच वाटलं तर सकाळी 1.5 तास, संध्याकाळी 1.5 तास. पण गाणं ज्याला म्हणतो म्हणजे चिंतन, गाणं विथ चिंतन विथ तबला आपण ज्याला म्हणतो ना, ते मात्र तुम्ही किती वेळ करू शकता. म्हणजे त्याच्यासाठी लिमिट नाही आहे. मी 1 तास गायलो, 2 तास गायलो, 3 तास गायलो, फरक नाही. पण रियाज म्हणजे 2-4 दृष्टिकोन आहेत माझे. त्याच्यातलं एक सांगतो की जसं आपण जिममध्ये जातो, तर जिममध्ये आपण जास्तीत जास्त 45 मिनटं ते 1 तास, याच्यापेक्षा जास्त काही जात नाही. पण दिवसभर चालत असतो, हाताने काम करत असतो, चढत असतो, वरती खाली उतरत असतो, सगळं करत असतो. त्याला कुठे प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे म्हणून तो रियाज करायचा. हा एक दृष्टिकोन झाला. दुसरा दृष्टिकोन असा आहे की आपण थोडेसे वेडसरपणा काही काही वेळेला करतो की त्यांनी 8 तास रियाज केला, त्यांनी 12 तास रियाज केला म्हणून मी करायला पाहिजे. दिस इज रॉंग. तुमची क्षमता, तुमची कपॅसिटी वाढवा आणि मग रियाज करा. मी तर सांगतो सुरुवातीला मुलांना 15 मिनिटापासून सुरू करा. तुमची कपॅसिटी वाढवा ना. मला तर आत्ता सद्गुरू भेटले आणि त्यांनी सांगितलं ही माळ घे आणि हिमालयात जा, मी कंटाळून जाईन तिकडे. माझी मानसिक शारीरिक सगळी तयारी नको का व्हायला? ती तयारी करून मी जायला पाहिजे. इथे मी पहिलं 4 तास एका ठिकाणी बसून राहतो का हे चेक करायला पाहिजे. म्हणजे तुमची बसून आसन स्थिर व्हायला पाहिजे. जे आसन स्थिर तुम्ही 1 तास, पहिलं 15 मिनिटं करा, अर्धा तास करा. आता आम्ही 2-2 तास बसलो तरी आम्हाला मांडी बदलायची गरज नाही. तसं म्हणजे तुमची पात्रता पहिली वाढवा आणि मग रियाज वाढवा. उगीच त्यांनी केला म्हणून मी करणं हा मूर्खपणा आहे. ह्याला कुठलाही लॉजिक आणि विचार नाही आहे. हा शुद्ध बावळटपणा आहे. म्हणजे हां. आणि रियाज करताना शेवटी तुम्ही शिकवताय कोणाला? गळ्याला आणि तुमच्या मनाला. त्यामुळे आमच्याकडे ही 1.5-2 तासाची किंवा 1.5 तासाची प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही समजा गायलो नाही तरी फरक पडत नाही. का? कारण आमच्या मनात ते सतत चालू असतं, ज्याला मी मगाशी चिंतन थिअरी असं म्हटलं होतं. की एखादं गाणं बसवायचं. आता पद्मनाभा नारायण हे मी माझ्या आयुष्यात जेव्हा मी शिकलो त्यानंतर मी 2-3 महिने फक्त त्याचाच विचार करत होतो. कुठे गायलो तोंडात ना आ सुद्धा नाही केला मी. पण दुपारी झोपलोय तर काहीतरी विचार सुरू आहे, पद्मनाभाला काय करता येईल, अच्छा असं करता येईल, अच्छा तसं करता येईल, असं आतून सुचत जायला पाहिजे. ही आतून सुचण्याची प्रक्रिया सुरू करणं इतपत चिंतन करायला लागतं. तर त्यासाठी वेळ जातो ना. तुम्हीही प्रयोग करून जरूर बघा. अजिबात रियाजपेक्षा सुद्धा तुमचं मन नाचलं पाहिजे ना. तुमचं मन नाचलं की माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. फक्त तुमचं टेक्निकल जास्त आहे, त्यात ताल जास्त आहे, त्यामुळे यू हॅव टू बी परफेक्ट ऑल द टाईम. इथे कसं ताल आहे पण तो संथ आहे आणि वैचारिक तुमचं जे चाललेलं असतं सगळं ते विचार जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणून त्याला ख्याल शब्द वापरतात ना, की तुम्ही काय विचार करताय ह्या एका सर्टन फॉर्मॅटमधनं जाताना तो विचार तुम्ही सक्षमपणे मांडला पाहिजे. तुमच्या गळ्याची अशी क्षमता झाली पाहिजे की 10-15 दिवस सलग कार्यक्रम असला तरी आवाज बसला नाही पाहिजे. म्हणजे सहजता महत्त्वाची आहे. उगाचच आरडाओरडा करून ते जोरात गातात म्हणून मी अरे तुझी प्रकृती बघ, त्याप्रमाणे गा. माझी प्रकृती जशी आहे तसं मी गाणार. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे त्यामुळे ते जोरदार गातात. हा सरळ साधा विचार
व्यक्ती तितक्या प्रकृती. जर हे खरं असेल तर मी त्यांच्यासारखं का गायला पाहिजे, मी माझ्यासारखं का नाही गात, हा विचारच कोणी करत नाही. यांचा फलानाचा शिष्य ना, मग त्यांचं काहीतरी दिसणारच त्याच्यामध्ये, मग तो तशीच तोंड वेडीवाकडी करणार किंवा हसणार किंवा तेच तुकडे गाणार. ह्याच्यात वैचारिक समृद्धी काही झाली नाही आहे. तुम्ही फक्त एक फॉलो केलं एका अद्वितीय गोष्टीला, पण ते फॉलो करून तुम्ही फॉलोवर राहिलात. त्यापेक्षा तुम्ही तुमची मानसिक समृद्धी किती झाली आहे हा बघा ना तुम्ही. असं माझा आउटलुक त्याच्यात आहे. मी कधीच सांगत नाही तो 8 तास रियाज करायला पाहिजे, त्याच्यात अधिक तास रियाजाला बसण्यापेक्षा अधिक वेळ लक्ष देऊन म्हण. आम्ही म्हणतो 15 मिनिटच रियाज कर, पण पूर्ण लक्ष देऊन अभ्यास कर. पूर्ण लक्ष देण्याचं फार महत्त्वाचं आहे. एकचित्त होऊन काम करणे म्हणतात तसं. म्हणजे इतकं एकचित्त माझं त्यावेळेला होत होतं की जर कोणीतरी आलं, समजा चहा घेऊन समजा आमची बाई आली, तर मी दचकायचो. म्हणजे त्यावेळेला म्हणजे काय झालं हे असंच व्हायचं मला. शेवटी एकदा असं किशोरीताईंनी बघितलं मला दचकलेलं. म्हटलं काय करू, तंबोरा लावत होतो मी आणि कोणीतरी काहीतरी हाक मारली. मी तिथल्या तिथेच घाबरलो मी. मग मला ताईंनी सांगितलं एवढं कॉन्सन्ट्रेशन करू नको, जरा 20% कमी कर. मग ते थोडं मी कमी केलं कॉन्सन्ट्रेशन. असं करत करत मी नॉर्मलला आणलं स्वतःला. तर कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं आहे ना, तुमचं मनच त्याच्यात नाही. तुम्ही किती हातवारे करणार, तुम्ही किती गाणार. मी एक तुकडा गायला तरी तो पूर्ण मनाने गातोय. अच्छा, तुम्ही समजदाराने सिलेक्ट करावं, मी काय सल्ला देऊ. मी एक असा हात केल्यानंतर लोकांनी आहाच म्हटलं पाहिजे, असा का दृष्टिकोन नाही. नाही, मी एवढं पूर्ण माझा आयटम 17 मिनिटाचा आहे तो मी केल्यानंतर लोक वाव म्हणणार नाही. मग तुम्हाला रियाज करायला पाहिजे. समजलं की नाही. तुमच्या मनापासून ते गोष्ट येत गेली, तुम्ही डेव्हलप करा ना. जसं आता आपण म्हणतो ना की खूप वेळा मी ते प्रयोग करत असतो. म्हणजे आता हां, आम्ही व्हायब्रेटो मुद्दाम देतो काही काही वेळेला. जसं क्लासिकलमध्ये व्हायब्रेटो जास्त वापरत नाही, पण तिथे व्हायब्रेटो आल्यामुळे किंवा मॉड्युलेशन केल्यामुळे जर त्याचा परिणाम जास्त सिद्ध होत असेल तर का नाही करायचं. शेवटी उत्तम म्युझिक, उत्तम संगीत म्हणजे काय की जे मनावर परिणाम करतं ते उत्तम संगीत. जे तुमचं रागाचा स्ट्रक्चर बदलत नाही ते उत्तम म्युझिक. जे पारंपरिक राग चालू आहे त्याची शक्ल न बदलता वेगळ्या स्वरूपात तुम्ही मांडा की काय हरकत आहे. म्हणजे मी काय खूप मोठा विचार करत नाही. सरळ साधा माणूस जसा विचार करेल तसा मी करतोय. काहीच त्याच्यामध्ये असं काही नाही की त्यांनी केलं म्हणून मी केलं पाहिजे, माझ्या गुरुजींनी सांगितलं म्हणून मी तसंच गायला पाहिजे. उलट माझ्या गुरुजींनी सांगितलं माझ्यासारखं गाऊ नकोस. आता काय बोलाल तुम्ही माझ्यासारखं, कारण त्यांचं त्या स्त्री होत्या, त्यांच्यासारखंच मी गायलो असतो. त्यामुळे ते माझ्या पचनी पडलं म्हणा किंवा माझ्या फेवरमध्ये गेलं ते. त्यामुळे मी वेगळाच विचार करायला लागलो. मला वेगळं मांडायचं. आमच्याकडे जयपूर घराणं म्हणजे आकारयुक्त सगळं चालतं, पण मी थोडंसं नोमतोम करतो. आता कसे बदल करावे लागतात बघा. मी पूर्ण आकाराने गात होतो. माझं अगदी 20-21 वर्षापूर्वीचं गाणं जर ऐकलं तुम्ही तर पूर्ण आकाराने. पण माझ्यानंतर लक्षात आलं की मी आकाराने गातोय पण लोकांना कळतच नाही आहे. ते कळतच नाही आहे, म्हणजे काही प्रतिक्रियाच नाही. हां, चांगलं आहे, ह्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. मग मी म्हटलं लोकांच्या दृष्टीला गाणं म्हणजे काय आहे हा मी विचार करून त्याच्यात थोडे बदल केले. मग लोकांना थोडंसं नोमतोम सुरुवातीला केलेलं आवडतं, मग त्यांना लगेच आपलंसं वाटायला लागलं ते. पण तोपर्यंत वाटलं नाही. ते कुठेतरी हे मंगळावरचं गाणं दिसतंय असं ते फिलिंग होतं. त्यामुळे शेवटी लोकांना जसं अपेक्षित आहे तसंच तुम्ही दिसलं पाहिजे ना. त्यामुळे तोही एक चिंतनाचाच भाग आहे. त्यामुळे मला विचारलं तर रियाज कमी, चिंतन जास्त, हे मी फॉर्म्युला तो वापरतो. म्हणजे मी दिवसेंदिवस गातच नाही असं म्हटलं तरी चालेल. माझा तंबोरा जो आधीच्या कार्यक्रमाला काढला गेला तो पुढच्या कार्यक्रमाला काढला जातो. सुद्धा करत नाही मी घरी. ते सांगायचं नाही ना, सांगितलं तर ते पटत नाही. अरे हा चोरून रियाज करत असेल असं काही नाही आहे म्हणजे. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं की एक फिक्स रुटीन जर असेल तुमचं तर ते कलाकारासाठी फार आवश्यक आहे. की एक वेळच्या वेळी जेवण, वेळच्या वेळी झोप हे जर राहिलं तर त्याचं डोकं ठिकाणावर राहू शकतं. आणि जे प्रवासात तुमचं सगळं फिरतच असतं त्याची पण सवय करावी लागते. की 8-8 तास एकाच ठिकाणी बसून राहायचं, US ला जायचं, 15 तास एकाच ठिकाणी बसून राहायचं, त्याची सवय न कंटाळता करायला पाहिजे त्याची सवय. जसं ते अमिताभ बच्चन वगैरे म्हणतात ना की मी
म्हणजे त्यांचा 2 मिनिटाचा सीन असतो, पण ते दिवसभर त्यासाठी मेकअप करण्यात लागतो त्यांना आणि बसून राहण्यात लागतो, सेट लागायचा असतो. पण त्यांनी केव्हा तरी सांगितलं, असं मी ऐकलंय की मी पैसे घेतो ते बसण्याचे घेतो, ॲक्टिंगचे घेत नाही. तसं आपण ज्याला म्हणतो ना की आपण त्याची पण सवय करावी लागते, प्रवासाची सवय करावी लागते. अशा सगळ्या गोष्टीतनं कलाकार घडत असतो. म्हणजे असं फिक्स नाही सांगता येणार, पण एक नॉर्मल रुटीन त्याचं असावं जे की पचेल. स्वरांना म्हणजे हार्म करणार नाही किंवा जसं मी म्हटलं की तब्येत चांगली ठेवणं म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, तर त्यासाठी तुम्ही काही वेगळे एफर्ट घेता का? हे जे सांगितलं त्याच्यापेक्षा गाण्यासाठी म्हणून त्या गोष्टीमध्ये काही तुम्ही स्पेशल एफर्ट्स घेतले का? नाही, म्हणजे मला असं वाटतं की तुमची प्रकृती बघून तुम्ही खावं. हां. आता मला समजा माझ्या आवाजात बेस कमी वाटला जरा, तर मग मी आदल्या दिवशी जरा ताक, आंबट ताक असं काहीतरी खाईन मी, की जेणेकरून माझा दुसऱ्या दिवशी आवाज ठीक राहील. कारण किशोरीताईंच्या सिस्टीममध्ये खर्जाची साधनाच नाही आहे, कारण स्त्रिया खर्ज साधना करत नाही, त्यामुळे खर्ज साधना नाहीच आहे. मग मी असं काहीतरी आहारात चेंजेस करून माझा आवाज त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करतो, मोल्ड करायचा. सर, ह्याच प्रश्नात असं विचारायचं होतं मला की आत्ताचे शिष्य म्हणजे गायक जे आत्ता शिकतायत आणि तुम्ही शिकत होतात, तर काही कमतरता जाणवते आणि असं प्रकर्षाने कधी वाटतं का की हे बदल व्हायला पाहिजेत, अजून गाणं समृद्ध व्हायला, असं वाटतं कधी? मला कोणीतरी एक प्रश्न विचारला होता की तुम्ही हे गाणं कसं काय करू शकलात. म्हटलं अगदी सोपं उत्तर आहे की त्यावेळेला मोबाईल नव्हते. मोबाईल नसल्यामुळे काहीच डोक्याला त्रासच नाही आहे की गुरुजींच्याकडे जायचं, जे काय गातील ते लिहायचं, लिहून घ्यायचं, घरी यायचं, त्याचं चिंतन करायचं, परत संध्याकाळी जायचं, परत जे काय सांगतील ते लिहायचं. आता लोक रेकॉर्ड करतात. कसं एकदा गाणं कसं असतं की गाणं तुम्ही एकदा कानाने ऐकावं, डोळ्यांनी लिहावं, हाताने लिहावं, डोळ्यांनी बघावं, असं ज्याला म्हणतो ना, अशा सगळ्या गोष्टी केल्याने ते डोक्यामध्ये शिरतं. बरोबर, साठवून ठेवावं. आता कसं लोक लगेच रेकॉर्ड करतात, सर रेकॉर्ड करतो, कर बाबा, आता मी काय बोलू. पण रेकॉर्ड इथे व्हायला पाहिजे. ते म्हणजे मला फ्रेज अँड फ्रेज नाही आठवणार कदाचित, पण त्याचा जो आशय आहे तो सगळा माझ्याकडे नोंद केलेली आहे माझ्या मनाने, मी काही केलं नाही त्याच्यात. तर आत्ताच्या पिढीला मी जास्त काही सांगू शकत नाही, फक्त एकच आहे की तुम्ही तुमचं गाणं कसदार कसं होईल अजून हा विचार नक्की करायला पाहिजे. कस कुठे आहे हे कळलं पाहिजे. कस स्वरामध्ये, समृद्ध स्वर हे त्याची खरी गंमत आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही चांगले स्वर, आता मला सांगा, एक मला माझ्या मित्रांनी कॉमेंट केली होती म्हणून सांगतो. एक कुठलं तरी माझं गाणं एक रेकॉर्ड केलेलं होतं, जी ही मला खूप कॉमेंट आवडली म्हणून मी मुद्दाम आत्ता सांगतो. तर गाणं रेकॉर्ड केल्यानंतर तो मित्र ऐकायला होता स्टुडिओमध्ये. तर मी आपलं ॲज युजल, कसं वाटलं, बरं वाटलं ना रे, ठीक वाटलं ना. रघु म्हणाले, किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर ह्यांचं गाणं ऐकताना कधी कंटाळा येतो का? तसंच तुझं वाटतं. माझे असे डोळेच फिरले, केवढी मोठी कॉम्प्लिमेंट दिलीस म्हटलं तुम्हाला, की माझं गाणं ऐकताना त्रास होत नाही आहे, हे मला खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती. मी काय केलं, मी फक्त माझा सूर जास्तीत जास्त परफेक्ट आणि समृद्ध करायचा, समृद्ध म्हणजे परफेक्ट करायचा प्रयत्न केला. तो ज्या पॉईंटला आहे तो पॉईंट आणि तंबोरा यांची सांगड घालायचा मी प्रयत्न केला. त्याच्यातनं ते दोघे बोलायला लागतात ते बघायचा प्रयत्न केला. सूर जेव्हा आपापसात बोलतात, तंबोरा शेवटी ही युती आहे. मी जर तंबोऱ्याच्या बरोबर गायलो नाही, नुसताच सूर असू शकत नाही बाहेरसाठी, की बाह्य सुराबरोबर तुम्ही किती जुळलात ह्याचा अर्थ तुम्ही सुरेल आहात. तर हे करता करता तुम्ही तुमच्या आत तो सूर उतरवायचा असतो. मग मी काय केलं, मी माझा सूर समृद्ध कसा होईल, माझा सूर अजून रिच कसा होईल, तो गायला गायला त्याचं वातावरण कसं क्रिएट होईल. वातावरण हा ह्याच्यातला फार महत्त्वाची गोष्ट. असोसिएशन्स, की पहिली गोष्ट तुम्ही मग पहिल्यांदा तंबोऱ्याशी रिलेट करावं लागतं सगळे सूर. मग हळूहळू त्याची सवय झाली की तंबोरा नाही ऐकला तरी चालतो, त्याच्या हार्मोनिक्स बरोबर रिलेट होतो. म्हणजे ऐकायलाच पाहिजे असं नाही. मग दुसऱ्या खोलीत तंबोरा ठेवायचा आणि मग इथून मी तो ऐकायला येतो का बघायचं. किती लांबून तुम्ही तो कॅप्चर करू शकताय, किंवा एका तारेवर अभ्यास करायचा की जेणेकरून 4 तारा वाजतील तेव्हा तुमच्या कानाला झणझणात छान जाणवेल आणि तुम्ही एकदम सुरात याल. असे जुन्या लोकांचे काही प्रयोग आहेत. हे सगळे प्रयोग कशासाठी करायचे, सूर सुरात लागण्यासाठी. नुसतं सूर सुरात नको आहे, तर समृद्ध सूर लागला पाहिजे. सूर समृद्ध झाल्यानंतर तुम्ही भजन गा, तुम्ही क्लासिकल गा, नाही तर गझल गा, नाही तर काय पण गा.
हा माझा आउटलुक आहे. पहिले MBBS तरी व्हा, मग पुढे स्पेशलायझेशन तुम्हाला दाताकडे जायचं आहे का कशाकडे जायचं हे ठरवा ना. MBBS लेवललाच आधी येत नाही, त्याच्या आधीच ते परफॉर्मन्स लेवललाच जातात डायरेक्ट. असं कसं चालेल? आणि आजकाल खूप सोयी झालेल्या आहेत. यूट्यूब म्हणजे एक घराणंच झालेलं आहे. काही राग ऐकायचं असलं तरी यूट्यूबवर ऐकू शकता तुम्ही. कोणाचंही कुठलंही गाणं तुम्ही त्याच्यावर ऐकू शकता. आणि जसं ह्याच्या बरोबरीने तुमच्या म्हणजे माझ्या गुरूंचे जे कंटेम्पररी सगळे जे लोक होते ते माझे गुरु असं मी मानतो. म्हणजे माझे गुरु कोण? भीमसेन जोशी माझे गुरु, लताबाई माझे गुरु, किशोर कुमार माझे गुरु, मोहम्मद रफी माझा गुरु, त्यानंतर गुलाम अली, विलायत खासाहेब, जे जे म्हणून कोणी असतील ते सगळे माझे गुरु. म्हणजे यांच्यातनं मी काहीतरी घेतलं आहे असं थोडंसं घ्यायला पाहिजे. एकतर माणसाने स्वयंभू असावं, नाहीतर बाहेरनं तरी घ्यावं, नाही का? आपण एक कुठेतरी मी एकदा हॉस्पिटलला गेलो होतो एका, तिथे लिहिलं होतं की वी ॲप्रिशिएट ॲडवाईस. म्हणजे का त्यांना आम्हाला चांगला बदल करायचा आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला सुचवा काहीतरी. तर सुचवण्यापेक्षा आपण ऐकावं. 4 लोक काय गातात? प्रत्येक माणसामध्ये काहीतरी फ्लॅश पॉईंट असतो, कारण प्रत्येक माणसामध्ये ईश्वर आहे. जसं माझ्यात आहे तसं तुमच्यात आहे. तो काहीतरी त्याला भगवंताचं देणं त्याच्याकडे असतं, ते घ्यायचा प्रयत्न करावा असं मला तरी वाटतं. आता तुमच्याच बाबतीत ते सांगतो. एकदा टी व्हीवरती दूरदर्शन होतं त्यावेळेला एकदा केव्हा तरी डान्स त्याच्यावर चालू होता. मी बघितलं की म्हणजे त्रास होत होता त्या बाईला. म्हणजे असं वाकणं अमुक तमुक काय चाललं होतं मला आठवत नाही, खूप वर्ष झाली. तरी तिचा बाईचा चेहरा हसरा होता. म्हटलं हे जमलं पाहिजे आपल्याला. आपले सगळे त्रास लोकांना कशाला दिसायला पाहिजे? माझा चेहरा कमीत कमी प्रसन्न तरी ठेवता आला पाहिजे मला शेवटपर्यंत. नाहीतर आपलं असं करून काहीतरी तेवढं दिव्य गाणं पण नाही माझं, त्यामुळे निदान दिसणं तरी ठीक ठेवूया असं एक तो म्हणजे त्यातनं पण मी असं घेतलं. मला ही जरी गायली तरी मी काहीतरी घेईन त्याच्यातनं असं मला ते एक जुने संत एक म्हणून गेलेले की कालांतराने तुमचं मनच गुरु होतं. त्यामुळे त्या आज बसून सांगत असे एक सिरीज हे बघ काय दिसतंय बघ, छान मस्त आहे, काय सूर लागतो बघ, काय आवाज लागलाय बघ, अशा आतून तुम्हाला आवाज येत असतात. ते तुम्ही घ्यायला लाग पाहिजे. ते जर तुम्ही 10 घेतले नाही तर 11वा येतच नाही. हे आतला आवाज जे तुम्ही एकटे नाही आहात हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं की आम्ही एकटं आहोत. तुम्हाला मन दिलंय, बुद्धी दिले, विचार करण्याची क्षमता दिलेली आहे, एकटं नाही पाठवलेलं आहे. आणि एवढं सगळं तुम्ही घडवून आणू शकता असा गळा दिलेला आहे. मग अजून काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही फक्त चांगलं गाणं काय आहे हे बघायचा प्रयत्न करा. आजकाल बऱ्याच वेळा असं होतं की जो फेमस आहे त्याला लोक फॉलो करतात. आपला तो पिंड आहे की नाही हे विचारच करत नाही. हा फेमस आहे ना, मग मी त्याच्यासारखा आवाज लावला म्हणजे मी फेमस होईन. लोक त्याचंच नाही का ऐकणार, तुझं कशाला ऐकतील? म्हणजे असा जो सर्वसाधारण विचार करायला लागतो तो करायला पाहिजे. आणि आजची मुलं भयंकर हुशार आहेत, त्यामुळे त्यांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे. कारण नुसती हुशारी गाण्यात चालत नाही. त्याला गाण्याचा भारदस्तपणा, सुरांचा निकटता, भाव सान्निध्य पाहिजे. त्याला कळलं पाहिजे सुरातनंच भाव येतो. त्यामुळे आपलं काम सुरात लावणं तेवढं कळलं पाहिजे. त्याच्या खूप परीक्षा आहेत आणि खूप टेक्निकली ते बघू शकता तुम्ही आणि प्रूव्ह करू शकता की येस धिस इज करेक्ट नोट. पण एवढं सगळं शिकवायला माहिती असायला लागतं. माझ्याकडे खूप लोक येतात, बोलत बसतात, त्यावेळेला ते हे आवर्जून सांगतात, दादा तुम्ही हे जे बोलताय हे बाहेर आम्हाला कोणच का नाही सांगत? तर मग मी त्यांना सांगतो की 2 कारणं आहेत. एक तर त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं नाही किंवा त्यांचं लक्ष नाही. माझ्या गुरूंनी पण सांगितलं आणि माझं लक्ष पण आहे. आणि मला एक मनाला माझ्या एक आहे ना सवय की ह्याच्यातला तथ्यांश काय तो घ्यायचा. तुम्ही ब्ला 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 काही पण करा, त्यातला तथ्यांशच मी घेतो अशी मला सवय लागली. बाकीचा फापट पसारा माझा ऐकायला पण येत नाही मला. त्यामुळे मी कूल असतो, शांतपणे त्यातला तथ्यांशच फक्त घ्यायचा. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा स्टेजवर बसल्यानंतर उपयोग होतो की समोरच्या माणसाला आवडतं आहे आपलं गाणं किंवा नाही आवडतं आहे. अंदाज येतो, एक टोटल व्ह्यू येतो की एका क्षणामध्ये काय लोकांना हवं असू शकतं. आणि त्याची आणि मला काही त्यांना सांगायचं आहे. कारण किशोरीताई नेहमी सांगायच्या की लोकांच्या हिताचं गा, लोकांचं हित होईल असं गा, त्यांचं प्रिय होईल असं गाऊ नकोस. त्यांचं हित कशात आहे ते बघ, त्यांना आवडेल वाटेल ते, म्हणून तू काय वाटेल ते देणार.
नाही, ते त्यांच्या हिताचं नाही आहे. त्यांच्या सगळी मनाची काळजी घे, त्यांची दुःख विसरायला लाव त्यांना, आणि त्या एक्स्ट्रेसिव्हमध्ये ते स्वतःची दुःख विसरून त्यांचे हील होतील आतल्या आत. असं तू गा. एक्साईट नको करूस त्यांना. एक्साईट लोक करतात. मग त्या आत्ताच्या सध्याचं गाणं मला असं वाटतं बऱ्याच वेळेला की जसं आपण बसलोय शांतपणे आणि जर कोणी जर नखानी असा ओरखडा काढला तर मला काय वाटेल, तसं सध्या गाणं चाललेलं आहे की गाणारा गात असतो आणि तो काहीतरी ओरखड्यासारखं काहीतरी काढतो लोकांच्या कानावरती आणि लोकांना वाटतं काहीतरी वेगळं वाटलं. त्यांना कळत नाही हा ओरखडा आहे, आनंद नाही आहे तो. त्यामुळे लोक मग ह्याच्यामुळे मला काहीतरी वेगळं वाटलं, दिस इज समथिंग ग्रेट, असं एक ते वेगळंच सगळं सुरू आहे. मी काही जास्त बोलू शकत नाही. पण माझ्या गुरुजीने जो मला मार्ग सुचवलेला आहे, सांगितलेला आहे, त्या मार्गावरून जायचा मी प्रयत्न करतो आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पवित्र, शुद्ध, समृद्ध, हील करू शकणारे दैवी सूर कसे पोचतील ह्याचा मी प्रयत्न करतो की जे 2 सूर ऐकल्यानंतर त्यांचं तन मन सगळं तृप्त झालं पाहिजे, एवढा मी प्रयत्न करतो नक्की. सर, जेव्हा तुम्ही गात होतात किंवा जेव्हा तुमची एकंदरीत प्रवास सुरू होता त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता, पण माध्यमांची रेलचेल वाढसुद्धा नव्हती. काही ठराविक माध्यमं होती, पण आत्ता माध्यमांची जी काही वाढ आहे, आपण पटकन लोकांसमोर पोचू शकतो. पण ह्याचा कुठेतरी अतिरेक झाला आहे का? किंवा जर का अतिरेक तुम्हाला म्हणजे अतिरेक झाला आहे, पण तो कशा पद्धतीत आपण आरकात ठेवू शकतो, तर ह्या मुद्द्याविषयी तुमचं थोडंसं मत जाणून घ्यायचं आहे. त्या पूर्वीच्या वेळेला जे काय माध्यमं कमी होती तेच बरं होतं असं वाटतं कधी कधी. कारण काय होतं, तेवढ्याच माध्यमांच्यामुळे लोक ऐकत पण चांगलं होते आणि त्या माध्यमापर्यंत पोचणारी लोक लोकप्रिय होत होती. आता इतकी मीडिया झालेलं आहे, सोशल मीडिया वगैरे वगैरे माध्यमं एवढी झालेली आहेत की आज तुम्ही टाकलं तर तुमच्याबरोबर 5,000 लोक टाकतात. मग तुमचं हायलाईट कसं होणार? एक, त्यामुळे फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. मग मला असं आजच्या तरुण लोकांना मला असं सांगायला आवडेल की तुमचं म्हणून एखादं वैशिष्ट्य डेव्हलप करा, कसं कौशल्य डेव्हलप करा की ज्याच्यासाठी तुमचे लोक आठवण करतील. नाहीतर सगळे गातात तसंच तुम्ही गातात, काय फरक आहे? काय तो फरक आहे तो मिटवा आणि तुमचं वेगळं अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न करा. नाहीतर मग काय किशोरीताईंसारखंच गायलं, मग आम्ही किशोरीताईंचंच ऐकू की? तुझं वेगळं काय आहे? तुला वेगळं मन दिलंय, वेगळा स्वभाव दिलाय, वेगळी बुद्धी दिलंय, ती वापर की आणि स्वतःचं क्रिएट कर. पहिल्या दिवसापासून नाही, 10 वर्ष गुरुजींकडे शिकल्यानंतरच तुम्ही ह्या गोष्टी करायच्या. तुम्ही पहिल्या दिवसापासून करायला लागला तर तुम्ही फसणार, पडणार. त्यामुळे हे माध्यमं त्यावेळेला नव्हती, त्यामुळे शांत होते लोक. आज म्हणजे आज मी विमानाने जातोय आणि माझा फोटो कसा टाकला नाही मी, तो आता इतकं ते होत चाललेलं आहे की आता जास्त बोलू नये, पण म्हणजे बाथरूममधनं सुद्धा फोटो काढून टाकत असतील लोक. आता इतकं ते लोकांना ॲडिक्ट झालेत, ते ॲडिक्ट होत आहेत लोक. त्यामुळे ॲडिक्ट पण होऊ नये आणि त्याचा संयमित वापर पण असावा. पण तो वापर म्हणजे काही सगळं सत्य नाही. ते वापर झाल्याने काय तुम्ही स्टार नाही होणार. पण एक गोष्ट आहे, ह्या निमित्ताने सोशल मीडियाचा वापर करून काही लोक लोकप्रिय मात्र नक्की झालेले आहेत. म्हणजे काही छान लहान लहान मुलं आहेत, ती दर एक आठवड्याला एक गाणं टाकून 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 आज ती टॉपची सिंगर झालेली आहे. हे पण तितकंच त्याचं माध्यमाला महत्त्व आहे हे पण कळतं. पण ज्याला वैचारिक साधना करायची आहे त्यांनी याच्यापासून थोडं दूर राहावं आणि मग त्यांनी थोडंसं मीडिया वापरायला हरकत नाही. पहिल्या दिवसापासून तुम्ही काहीच उपयोग नाही, तुमच्यामध्ये काही वैशिष्ट्यच नाही, कसबच नाही, तर तुम्ही काय गाणार, तुम्ही काय लोक लक्षात ठेवणार. त्यामुळे चांगलं काहीतरी डेव्हलप करा आणि मग या लोकांसमोर. म्हणजे अर्धवट यायचं आणि नंतर मावळून जायचं, त्यापेक्षा व्यवस्थित अभ्यास करा मग या लोकांसमोर. पहिल्या दिवसापासून लोकांसमोर कशाला यायला पाहिजे? एक 5 वर्ष तरी त्याच्यात डोकं घाला, वाहून घ्या स्वतः त्याला की काय आहे हा विषय. कारण आपण बघतो तर किती गाणारे आहेत, पण परत तो आपण त्याविषयी बोलायलाच नको. कारण हे सगळे ग्रुप्स झालेले आहेत. हा ग्रुप त्याला बोलवत नाही, तो ग्रुप त्याला बोलवत नाही, त्यामुळे ठराविकच लोक तुम्हाला दिसत राहतात. आपण काय बोलणार आहे? प्रत्येकाने एकमेकाला बांधून ठेवलं, त्यामुळे आपल्याला वाटतं की हाच फक्त टॉपचा आहे, अजून टॉप 25 लोक आहेत, पण ते येऊच देत नाही. त्यामुळे ते सगळं राजकारण आणि सगळ्या गोष्टी सगळ्याच क्षेत्रात असतात, पण आपलं वैशिष्ट्य कमीत कमी असावं
एवढं तर आपण करू शकतो. कारण ही गाणं जे आहे ते मला असं वाटतं की हे दुरापास्त आहे. हे त्याची कृपा असेल तरच येतं. म्हणजे मी आज विचार करतो की हे मी का केलं. इतक्या गोष्टी मला त्यांनी दाखवल्या म्हणून मला कळल्या आणि मी समजत होतो की हे सगळ्यांना हेच दिसतं म्हणून. आता मला कळतं की नाही हे दिसतं सगळ्यांना, हे काही ठराविकच लोकांना दिसतं. बरं मला का दिसतं मग? कारण त्याची कृपा. माझं काही नाही त्याच्यामध्ये. मी जस्ट ॲज अ मीडियम म्हणून मी तिथे बसतो स्टेजवरती आणि त्याच्याशी अनुसंधान साधायचा प्रयत्न करतो. तो लागली त्या दिवशी त्याच्याशी काही बोलणं सुरू तर तो काहीतरी लोकांसमोर येतो. नाही मूड लागला नाही मग टेक्निकल डाटा त्याच्यावर आम्ही काम करतो. मी ह्याच्या संदर्भात एक गंमत म्हणून सांगतो. मी एकदा किशोरीताईंच्याबरोबर आम्ही विमानाने जात होतो आणि ते जे फ्लाईटमधले जे लोक असतात पर्सर वगैरेचे सगळे होतात त्यांच्याशी गप्पा गोष्टी सुरू झाल्या. मी त्यांना विचारतो तुम्हाला भीती नाही का वाटत विमानामध्ये? अजिबात नाही म्हणाले वाटत. उलट मला उतरल्यानंतर तिथून गाडीने घरी जायचं तर मला टेन्शन येतं. का बरं? कोणी ठोकेल का? ॲक्सिडेंट होईल का? अरे म्हटलं तुम्ही 35,000 फुटावरनं जाताय तुम्हाला भीती नाही का वाटत? अरे म्हणाले विमानाच्या 5 सिस्टीम असतात 5-6. ही सिस्टीम फेल झाली त्यांनी आता शब्द वापरले पण मला ते लक्षात नाही. ही सिस्टीम फेल झाली तर ती सिस्टीम ऑन होते, ती सिस्टीम फेल झाली तर ही सिस्टीम ऑन होते आणि सगळ्या सिस्टीम फेल झाल्या तर विमान तरंगतच म्हणाले. त्यामुळे ते हळूहळू पहिलं त्याला तेच शिक्षण असतं की विदाउट विमान इंजिन तुम्ही ते विमान व्यवस्थित उतरवायचं, हेच पहिलं ट्रेनिंग असतं. तेव्हा मग मी विचार केला की आमच्या गाण्यात का नको हे. म्हणजे प्रत्येक वेळेला डोकं चालेलच असं नाही ना, कारण मी तर उत्स्फूर्त विचार करणार आहे, कधी पडू शकतो असं माझं होऊ शकतं. मग मी तसं सिस्टीम केली की ही गोष्ट आलाप नाही चालली तर मग पुढे बोल आलाप करायचे, असं मी एक सिस्टीम लिहून काढलेली होती की 5 पद्धतीने तुमच्या रेडी पाहिजे तुमच्याकडे की ही सिस्टीम फेल झाली तर ती सिस्टीम ऑन व्हायला पाहिजे. असं ते मी एक गंमत म्हणून विचार केला होता आणि स्टेजवर त्याचा उपयोग होतो पण कधी कधी. आज सरांशी बोलून आपल्याला त्यांच्या गाण्याविषयी किंवा त्यांच्या प्रगल्भतेविषयी खूप जास्त समजून आलं आणि आज वेळात वेळ काढून सर तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करते. संगीताचा गाभा कळणं म्हणजे काय, रागांचा आवाका समजणं म्हणजे काय, ह्या साऱ्याचं मर्म तुम्हाला पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या मार्गदर्शनातून यांच्या मनोगतातून नक्कीच समजलं असणार. परंपरा पेलणं ही गोष्ट मुळातच अवघड, ती पेलल्यानंतर त्यातून नवा अर्थ शोधत वाटचाल करणं अधिकच अवघड. पण गुरुकृपा आणि मेहनतीचं अधिष्ठान तसंच स्वतः कमवलेला दृष्टिकोन याचा मिलाप होणं म्हणजे पणशीकरांचं गाणं असं आपण म्हणू शकतो. नेहमीप्रमाणे नृत्य विविधामधून तुम्हाला आजच्या मुलाखतीनंतर काही ना काही अमूल्य गवसलं असेल याची खात्री बाळगत आजच्या ह्या 11व्या पर्वाची इथेच सांगता करते. धन्यवाद.